नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कटोरीचा चार्ट देणार आहे. कोणत्या मापासाठी किती कटोरी घ्यायची हे मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि फॉर्म्युलासहित समजावून सांगणार आहे, जेणेकरून इथून पुढे तुम्हाला किती कटोरी घ्यायची याचं टेन्शन नाही राहणार. तर पहा, कटोरी घेण्यासाठी एक फॉर्म्युला असतो. कधीही आपल्याला अंदाजे कटोरी घ्यायची नाही. तर या इथे जो मी चार्ट देणार आहे तो मी फुल बस्टनुसार देणार आहे. तर पहा, चार्ट दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की फुल बस्टनुसार हा चार्ट आहे की अप्पर चेस्टनुसार हा चार्ट आहे. तर मी तुम्हाला आत्ता सांगते की हा चार्ट जो आहे तो आपला फुल बस्टनुसार असणार आहे. फुल बस्ट जेवढी असेल त्याचा आपल्याला डिवायडेड करून कटोरी काढायची आहे. तर इथं मी तुम्हाला तो फॉर्म्युला देते. फुल बस्टचा 6वा भाग करायचा, हा फॉर्म्युला आहे आपला. तर इथे किती जे येईल त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आणि मग इथं कटोरी निघणार आहे आपली. तर इथे मी तुम्हाला उदाहरणार्थ 36 सांगते. 36 तुमची फुल बस्ट असेल तर त्याचा 6वा भाग करायचा. किती येणार? 6. मग त्यातून अर्धा इंच मायनस करायचं, मग राहणार आहे 5.5 इंच. मग ही आपली असणार आहे कटोरी. समजलं? मग तुम्ही 36 साईजमध्ये किती कटोरी घ्यायची? 5.5. मग आता ही 36 साईज फुल बस्ट असणार आहे. तुमची वरती जर अप्पर चेस्ट जी आहे ती 34 असेल तर तुम्ही ती मोजायची आहे. फुल बस्ट ब्लाऊजवर सुद्धा अप्पर चेस्ट फुल बस्ट मोजता येतात दोन्हीही. तर ते मोजायचं आहे, किती भरते पाहून कटोरी आपल्याला ठेवायची आहे. फुल बस्टनुसार कधीही कटोरी घ्यायची. तर इथे मी छोटासा चार्ट तयार करते, त्यामुळे पहा तुम्हाला पटकन लक्षात येईल. 28 साईजसाठी मी तुम्हाला हा फॉर्म्युला देते. आता इथं मी 28चा 6वा भाग करणार आहे. किती होतो? 4.6. त्यातून मी अर्धा इंच मायनस केलं की 4.1 कटोरी निघते आपली. तर या इथं तुम्ही मग 4 इंच कटोरी घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. अगदी सोप्यात सोप्पा करून मी इथं तुम्हाला समजावून सांगणार आहे, जेणेकरून पहा तुम्हाला पटकन असं लक्षात येईल, काहीही अवघड वाटणार नाही. आता 30 साईज, 32, 34, 36, 38, 40, 42 आणि 44 इथंपर्यंतच मी तुम्हाला चार्ट देते. बाकी मग तुम्ही स्वतः तयार करू शकता. आता मी इथं फॉर्म्युला तुम्हाला दिलेलाच आहे. 30चा 6वा भाग करायचा. 5 इंच, यातून मी अर्धा इंच जर मायनस केलं तर किती राहणार आहे? 4.5 इंच. मग तुम्ही 30 साईजमध्ये 4.5 इंच कटोरी घ्यायची. 32चा आता आपण फॉर्म्युला काढूया. 6वा भाग 5.3, यातून जर अर्धा इंच मी मायनस केलं तर राहत आहेत 4.8, म्हणजे 4.5 इंच कटोरी राहते. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. 4.5 म्हणजे किती? 4.5. 4.8 म्हणजे किती? 4.5. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. जर नवीन शिकणारे असाल ना, तर हे तुम्ही पहिला लक्षात समजवून घ्यायचं आहे. आता आपण 34 साईजसाठी फॉर्म्युला पाहूया. 34 भागिले 6, 5.6. यातून आपण आता परत वजा करायचं अर्धा इंच, 5.1. मग इथं कटोरी किती राहते? 5. तर 5.1 आहे, तर 5 इंच कटोरी आपण सरळ सरळ घ्यायची. आता इथं 36चा फॉर्म्युला आपण पाहिलेलाच आहे. 36चा असं हे करायचं पहा, 6वा भाग करायचा. 6 येतो, यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे. यातून मी अर्धा इंच मायनस केलं. 5.5 इंच आपली कटोरी राहते 36 साईजमध्ये. आता इथं 38 साईज, 38चा 6वा भाग करणार आहे. 6.3, यातून मग मी अर्धा इंच वजा करणार आहे. 5.8 म्हणजे 5.6 इंच
कटोरी असणार आहे. मग पावणे 6 इंच तुम्ही 38 साईजमध्ये कटोरी घ्यायची. 28मध्ये 4, 30मध्ये 4.5, 32मध्ये पावणे 5, 34मध्ये 5, 36मध्ये 5.5, 38मध्ये पावणे 6 इंच. आता इथे 40चा 6वा भाग 6.5, यातून अर्धा इंच मी कमी केले तर 6.1. मग तुम्ही सरळ सरळ 6 इंचाची इथं कटोरी घ्यायची आहे. 42चा 6वा भाग करूया. 7 इंच. आता इथं सहजच बघा 6.5 येणार आहे. अर्धा इंच 7मधून अर्धा इंच जर गेले तर 6.5 इंच बरोबर राहतात. तर 6.5 इंचाची कटोरी तुम्ही 42 साईजमध्ये घ्यायची आहे. आता इथे मी 44 साईज घेते. 44चा 6वा भाग 7.3, यातून अर्धा इंच वजा करूया. पावणे 7 इंच कटोरी आलेली आहे. इथे मी 46 साईज घेते. 46चा 6वा भाग 7.6, यातून अर्धा इंच वजा केलं की 7.1, म्हणजे 7 इंच कटोरी घ्यायची. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला कटोरीचा चार्ट दिलेला आहे. तर पहा इथे या साईडच्या पूर्ण कटोरी निघलेली आहे. फॉर्म्युलानुसार आपण या पद्धतीने कटोरी वापरायची आहे. तर आता इथे तुम्हाला किती साईजमध्ये किती कटोरी घ्यायची याचं टेन्शन नाही. तुम्ही हा चार्ट लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा बनवू शकता, कारण मी या इथे फॉर्म्युला सांगितलेलाच आहे. त्यानुसार तुम्ही हा चार्ट तयार करून ठेवा. खूप उपयोगी पडणार आहे. आणि कधीही जेव्हा आपण फॉर्म्युलानुसार ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा तो परफेक्टच बसतो. त्यामुळे मुंडा फॉर्म्युला, गळा, परत कटोरी फॉर्म्युला, शोल्डर फॉर्म्युला जे असतात ना ते वापरत तुम्ही ब्लाऊज जर कटिंग केले तर पहा एकदम ब्लाऊज परफेक्टच बनतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.